नमस्कार रसिक हो. आज 16 सप्टेंबर नादू महानोर यांचा जन्मदिवस. औरंगाबाद मधल्या पळसखेड गावी त्यांचा जन्म झाला. इथल्याच निसर्ग सौंदर्याने विनटलेल्या परिसरात त्यांची प्रतिभा बहरली. या प्रतिभेचा आविष्कार म्हणजे रानातल्या कविता, वही, पळसखेडची गाणी, प्रार्थना दयाघना, तिची कहाणी, पानझड असे कितीतरी काव्यसंग्रह. याच प्रतिभेच्या बळावर गेली 50-60 वर्षे हा कवी अखंड काव्यसाधना करीत आहे. अस्सल ग्रामीण बाजाचे शब्द, ग्रामबोली, पळसखेडच्या मातीतले लोकगीत, लोकसंगीत यांचा संस्कार पचवून त्यांची कविता आविष्कृत झाली आहे. त्यामुळे शेकडो कविता त्यांच्या गेय असून त्यांना चित्रपटांमध्ये संगीतबद्धही केलंय. उदाहरणच घ्यायचं तर जैत्र जैत हा चित्रपट कोण विसरेल. त्यातली गाणी, त्यातल्या लावण्या आजही तुम्हा आम्हाला डोलायला लावतात. महानोरांचा रानातल्या कवितांपासून ते तिची कहाणी पर्यंतचा जर काव्य प्रवास आपण पाहिला तर तो उत्तरोत्तर अधिक प्रगल्भ होत गेलेला दिसतो. रानातले गाव शिवार, तिथलं ऊन पाऊस, तिथली पिकं यांचं वेड, ते गावातलं अज्ञान, भ्रष्टाचार, मराठवाड्यात वारंवार पडणारे दुष्काळ, या दुष्काळांमुळे होरपळलेला माणूस आणि मोडलेले संसार, इथपर्यंत त्यांच्या काव्य प्रतिभेने आपले विषय काव्यासाठी बनवले. रानातल्या कवितातला हिरवा निसर्ग आता उजाड होऊन माणसाला त्याच्या निराशेला, अशा निराशेला बेचिराग करतो आहे. मी रात टाकली असं जननिंदेची पर्वा न करणारी स्त्री आता वाटेवर काटे, 7 जन्माचे भोगवटे अशी आपली वेदना मांडते. सौंदर्यानुभव, प्रेमानुभव व्यक्त करणारी ही कविता आता सामाजिक, राजकीय आशयही व्यक्त करू लागली. अध्यात्मालाही गवसणी घालू लागली. पण असं असलं तरी महानोरांचा मूळ पिंड हा सौंदर्यानुभव व्यक्त करणारच. आणि हा सौंदर्यानुभव तो सुद्धा निसर्गानुभवातून आणि निसर्गाच्या माध्यमातून, स्त्री पुरुष प्रेमातून व्यक्त होणारा. त्यामुळे निसर्गाच्या माध्यमातून व्यक्त होणारी स्त्री पुरुष रूपे मी आपल्या पुढे उलगडून दाखवणार आहे. अर्थात ही स्त्री पुरुष रूपे लौकिक जगातील नसून रानानंच धारण केलेली ही विविध रंगी रूपे आहेत हे आपल्याला दिसून येतं. मराठी काव्य परंपरेत निसर्गाला चितारणाऱ्या महानोर पूर्वीच्या कवींनी त्यांच्या कवितेतील शैलीतील साचेबंदपणा हा महानोरांच्या कवितेने जाणीवपूर्वक झुगारून दिला आहे. तसाच हळवेपणा, भाबडेपणा, स्वप्नाळू वृत्ती यांचाही त्याग केला आहे. मराठवाड्यातील ग्रामीण बोलीच्या बाजाने व्यक्त होणारी ही कविता आपल्या रगेल आणि रंगेल रांगड्या रूपातून रसरसून व्यक्त होते. या कवितेनेच कवीचे भावविश्व व्यापले आणि ही कविता निसर्गाच्या माध्यमातूनच व्यक्त झाली आहे. त्यामुळे या निसर्गानं या कवीची या निसर्गानेच कवीचे भावविश्व व्यापले आहे. रान आणि कवी अखंड शृंगारात घडून गेले आहेत. त्यामुळेच कवितेत येणारी स्त्री पुरुष रूपे ही आदिम, एलिमेंटल पातळीवरची आहेत असं आपल्याला दिसून येतं. या कवी मनातील पुरुष जणू अबोधपणे या सृष्टीशी रत झाला आहे. या सृष्टी रूपात आणि स्त्री रूपात त्याला कोणताही भेदभाव दिसत नाही. इतकी अभिन्नता आणि इतका तो निसर्गाशी तादात्म्यता पावला आहे.
ह्या शेताने लळा लाविला असा असा की, ह्या शेताने लळा लाविला असा असा की, सुखदुःखाला परस्परांशी हसलो रडलो. आता तर हा जीवच अवघा असा जखडला, आता तर हा जीवच असा अवघा असा जखडला. मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द जाहलो. हा निसर्ग कोणत्याही तत्वज्ञानाची मांडणी करणारा उपरा निसर्ग नाही. अगदी लौकिक पातळीवरचा पार्थिव देहधारी निसर्ग आहे. त्यामुळे या निसर्गाला आणि निसर्गाच्या माध्यमातून व्यक्त होणाऱ्या स्त्री पुरुष रूपाला, त्याच्या प्रेमाला साहजिकच दैहिकतेचे परिमाण प्राप्त झाले आहे. त्यामुळे कवितेत प्रत्यक्ष रूपातील लौकिक स्त्री पुरुषांची कोणतीही गरज भासत नाही. त्या दृष्टीने कवितेत साजरा होणारा शृंगारोत्सव हा निसर्ग चक्राचे, जीवन चक्राचे सातत्य अधोरेखित करतो. फुलात नाली पहाट ओली, फुलात नाली पहाट ओली, क्षितिजावरती रंग झुले. नभात भिजल्या केशरियाचे, रंग फुलांवर ओघळले. रंग फुलांवर ओघळताना असे जुईला लदबदले. गालावरचे निळे गोंदणे पदराखाली घुटमळले. येथे स्त्री पुरुषातील शृंगार हा चंद्र आणि जुई या युग्मातून कवी रेखाटतो. ओल्या पहाटेचे फुलात न्हाणे, क्षितिजावर चंद्राचे झुलणे, जुईला लदबदून येणे, नभ भिजल्या केशराचे रंग क्षितिजावर ओघळणे, गालावरचे निळे गोंदणे पदराखाली घुटमळणे, यातून निसर्ग घटकांना मानवी जीवनातील शृंगाराचा संदर्भ प्राप्त होतो. एकूणच ही स्त्री पुरुष रूपे निसर्गातील राघू मैना, नभ भुई, नभ रान, वारा ज्वार अशा कितीतरी युग्म प्रतिमांमधून साकारतात. ही स्त्री पुरुष रूपे एकमेकांना रतिभावाने भारून टाकतात. त्यासाठी ती एकमेकांना साजेशी परस्परानुकूल अशी रूपे धारण करतात. हा शृंगार अस्सल रानातला शिणगार आहे. यातील स्त्री रानाच्या रूपात उभी राहिली की तो रानपाखरू होतो. कधी देठात टच्च लिंबू धारण करणाऱ्या लिंबोणीच्या संदर्भात त्याला राघूचे रूप प्राप्त होते. ती उभार ज्वार गर्भार झाली की अंगभर घुटमळणारा वारा बनतो. कधी तिला भरात आलेल्या ज्वारीचे रूप प्राप्त झाले की तो रानपाखरामध्ये येऊन जाण्याचे त्याला आमंत्रण मिळते. अशी पुरुष रूपाला आवाहन करणारी, आव्हान देणारी स्त्री रूपे इथे साकार होतात. तर निसर्ग प्रतिमांमधून साकारणारी पुरुष रूपे ही मात्र रानाला फुलवणारी, फळवणारी आणि फुलवणारी आहेत, हे आपल्याला इथे दिसून येतं. उदाहरणार्थ झिंगत येणारा काळोख, राजबंसी, पंखाचे पाखरू, आभाळाचा चंद्र, उभा बंधारा, सावळे मेघ, आभाळाचा चंद्र, डोंगर झापीत झुकणारे अंबर, झुकलेले आसमान, रातझडीचा पाऊस, सैराट बावरा पक्षी, जांभळे आभाळ, दांडाचे गवत, तरंगता पारा, चंद्र कवडसा, उतरणारे नभ, घिरट्या घालणारा राघू, मृगाचे आभाळ अशा कितीतरी निसर्ग प्रतिमांमधून हे पुरुष रूप साकार होते. हे पुरुष रूप स्त्री रूपाच्या उतट मातट सौंदर्यावर मोहित झालेलं आपल्याला दिसतं आणि त्या सौंदर्याच्या आस्वादातच ते रममाण झालं आहे. कवितागत स्त्री रूपाला अपेक्षित प्रतिसाद देऊन हे पुरुष रूप कृतकृत्य झालंय, अशी ही त्याची कृतकृत्यता. तुझे डोळे माझे डोळे दोष कुणाला देऊ, तुझे डोळे माझे डोळे दोष कुणाला देऊ, डोळ्यातल्या आभाळाला गाणं नवं गाऊ या शब्दातून व्यक्त होतं. ही कृतकृत्यता कवी ऐंद्रिय प्रतिमांमधून व्यक्त करतो. हसताना नभ कलून गेलेले, मिठीत थरके भरातील ज्वार, आभाळाला येतो बहिवर गर्द काळोखाचा, वाऱ्याच्या गंधगर्भ लयीन आकाश ओथंबून येतं, सावळ्या मेघाचे मन वेटोळते, ऊस मळ्याच्या गर्दीत थोडे सांडले ऊन,
पोट्यावरल्या डोळ्यांना झाली उन्हाची कावीळ आणि नितळ नितळ अंगाचे पाण्यात सांडले उन्ह. ढगातल्या सावल्यांना ऊन गच्च बिलगून, झाडाच्या मिठीत गच्च रांजाळी, चांदण्याची झील ओल्या जोंधळ्याला, पोपटी पंखांना देठोदेठी कळ, पाण्यात पेटलेले चांदण्याचे बन, पिवळ्या पानातील गर्द हळदिवे ऊन, अशा ऐंद्रिय प्रतिमांमधून ही स्त्री पुरुष रूपे एकमेकांना सुखावतात, तृप्त करतात. या शृंगार सोहळ्यातूनच सर्जनाचा सोहळाही साजरा होतो. आणि मग महानोरांच्या कवितेतील गर्भवती स्त्रीचे सोहळे साजरे होतात. पोटी बीज धारण करणाऱ्या नवनवेलीला पाहून झाडं तिची चावट चेष्टा मस्करी करतात. पोटी पोटी ज्वार जरा देह सकवार, पोटी पोटी ज्वार जरा देह सकवार, निमुळत्या हुरड्याचा अंगाला बहर, हिरवी पहाट दाट पांदीतील वाट, हिरवी पहाट दाट पांदीतील वाट, पोटी झाकले तरीही झाडे हासती चावट. कितीही झाकलं तरी बोभाटा व्हायचा तो होतोच. आणि मग तिचं मन संकोचतं. आपल्या मनीचे डोहाळे कोणाला आणि कसे सांगावेत असा तिला प्रश्न पडतो. शृंगारले मन माझे लक्ष करून सोहळे, शृंगारले मन माझे लक्ष करून सोहळे, डोईच्या घागरीला कसे सांगू मी डोहाळे, डोईच्या घागरीला कसे सांगू मी डोहाळे. असं म्हणत एकीकडे ती लाजत असली तरी तिचं मन मात्र समृद्धीनं बहरून आलेलं आहे. आंब्याच्या झाडाला मोहराचा वास झेपता झेपेना, आंब्याच्या झाडाला मोहराचा वास झेपता झेपेना, गाभुळल्या चिंचेला नवतीचा भार पोटी धरवेना, गाभुळल्या चिंचेला नवतीचा भार पोटी धरवेना. ही लाख मोलाची गोष्ट तिच्या पोटी 5 घडीचे लख चांदणे अवघडले. ही लाख मोलाची गोष्ट तिच्या पोटी 5 घडीचे लख चांदणे अवघडले या शब्दातून व्यक्त होते. नव्यानेच गर्भार असणारी ही पहिलटकरीण असल्याने तिचं वर्तन धीर गंभीर नाही. ती सारखी दंगामस्ती करते, धिंगाणा घालते. तिचे चित्रण मग कवी नव्या गर्भार पोरीची काही कानात चावळ अशा शब्दात करतो. परंतु प्रसूती वेळा सुरू झाल्या की तिला आधार द्यायला मात्र बोरी बाभळी येतात आणि तिची सुटका करतात. कानोसा घेताना केळ अंगात कापते, कानोसा घेताना केळ अंगात कापते, सीताफळीच्या कानात काही हळूच सांगते, सीताफळीच्या कानात काही हळूच सांगते, बोरी व बाभळी मायेच्या ग झाल्या नारी, बोरी व बाभळी मायेच्या ग झाल्या नारी, केळ कमळण झाली प्रसूत दुपारी, केळ कमळण झाली प्रसूत दुपारी. महानोरांची समग्र कविता वाचली तर आपल्या लक्षात येतं की निसर्गातील आणि मानवी जीवनातीलही शृंगार, बीजधारणा आणि नवनिर्मिती ही आशयसूत्रे त्यांच्या कवितेमध्ये एकवटलेली दिसतात. जीवन सातत्य आणि वंश सातत्यासाठी ह्या तिन्ही अवस्थांचं महत्व कवी जाणतो. त्या दृष्टीने येणारी ही स्त्री पुरुष रूपे कवितेला विलोभनीयता बहाल करतात. ही स्त्री पुरुष रूपे कवितेतून निसर्ग प्रतिमांच्या माध्यमातून व्यक्त होतात. प्रेम जाणीव, निसर्ग जाणीव आणि काव्य जाणीव या जाणीवा या कवितेमधून इतक्या अभिन्नत्वाने एकवटल्या आहेत की त्यांचा स्वतंत्र सुटा असा विचार करता येत नाही. या निसर्गाला स्वतःचं एक खास व्यक्तिमत्व लाभलेलं आपल्याला कवितेतून दिसतं. हा निसर्ग देहधारी आहे, त्याला भावना आहेत, वासना आहेत. म्हणून कवितेतून येणारी स्त्री पुरुष रूपे सशरीरी आहेत. ही कविता देहस्विनी आहे, परंतु ती उन्मत्त, उत्तान, अश्लील नाही. कारण शृंगार
ही नवनिर्मितीची पूर्वावस्थाच नव्हे का? त्यामुळे नवनिर्मितीसाठी शृंगार अपरिहार्य होतो आणि त्यासाठी स्त्री पुरुष रूपातला शृंगार या कवितेमध्ये अवतरतो. आणि म्हणूनच कोणत्याही श्लील अश्लीलतेच्या पलीकडे, कोणत्याही नीती अनितीच्या पलीकडे जाऊन ही कविता शृंगारानुभव आणि काव्यानुभव व्यक्त करते, सौंदर्यानुभव व्यक्त करते. त्या दृष्टीने कवितेत येणाऱ्या सौंदर्यासक्ती, जिवंतपणा, चिरतारुण्य आणि त्यासोबत येणारी प्रसन्न शब्दकळा, अस्सल गावरान शब्दकळा या कवितेच्या वैशिष्ट्यांची आपल्याला दखल घ्यावी लागते. त्यामुळे सर्जनाला, नवनिर्मितीला महत्व देणारा हा निसर्ग कवी, हा रान कवी तुम्हा आम्हाला आजपर्यंत अनेक काव्यरत्ने आपल्या उंचीत त्यांनी टाकली. या दृष्टीनं त्यांची पुढची कविता महत्वाची ठरते. या नभाने या भुईला दान द्यावे, ह्या नभाने या भुईला दान द्यावे आणि मातीतून चैतन्य गावे. कोणती पुण्य येती अशी फळाला, कोणती पुण्य येती अशी फळाला, जोंधळ्याला चांदणे लखडून जावे. ह्या नभाने या भुईला दान द्यावे आणि माझ्या पापणीला पूर यावे. ह्या नभाने या भुईला दान द्यावे आणि माझ्या पापणीला पूर यावे. पाहता ऋतुगंध कांती सांडलेली, पाखरांशी खेळ मी मांडून गावे. गुंतलेले प्राण माझे या रानात, गुंतलेले प्राण ह्या रानात माझे, फाटकी झोपडी काळीज माझे. मी असा आनंदुनी बेहोश होता, शब्दगंधे तू मला बाहूत घ्यावे. शब्दगंधे तू मला बाहूत घ्यावे, शब्दगंधे तू मला बाहूत घ्यावे. शब्दगंधेला आवाहन करणारा हा कवी आजवर रसिकांच्या उंजळीत अनेक सुंदर अशी काव्यरचना, काव्यरत्ने आपल्या उंजळीत त्यांनी दिलेली आहेत. आज वयाच्या 78व्या वर्षी या अस्सल मराठी मातीच्या रानातल्या कवीला निरामय आरोग्य लाभो आणि मराठी रसिकांच्या उंचीत त्यांनी उत्तमोत्तर काव्यरत्ने प्रदान करो या सदिच्छांसह मी आपला निरोप घेते. धन्यवाद.